नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ उज्ज्वला या चॅनलमध्ये. आज या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न परीक्षेत नक्की विचारले जाऊ शकतात. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी ज्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या रोजी झाला? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या साली झाला. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या रोजी झाला? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचे उत्तर आहे रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर आहे गागा भट यांनी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिलेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील हजर होता? तर याचे उत्तर आहे हेनरी ऑक्सिडन हा इंग्रज वकील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी हजर होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन 32 मन म्हणजेच 141 किलोचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते नाणे पाडले? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त होन नाणे पाडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी कोणते मंडळ निर्माण केले? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळ तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित गागा भट होते. पुढचा प्रश्न, जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे कुणी म्हटले आहे? तर याचे उत्तर आहे न्या. म. गो. रानडे यांनी असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर कोणता बुलंद किल्ला बांधला? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला. चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती आहे? तर याचे उत्तर आहे चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या 640 आहे. पुढचा प्रश्न, युरोपियननी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले? तर याचे उत्तर आहे रायगड किल्ल्याला युरोपियननी पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले. पुढचा प्रश्न, शिवकालगणनेची कोणत्या रोजी सुरुवात झाली? तर याचे उत्तर आहे शिवकालगणनेची 6 जून 1674 साली सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले? तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन कितीमध्ये सुरतवर स्वारी केली? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 साली सुरतवर स्वारी केली. शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते? तर याचे उत्तर आहे शिवकालीन शिवराई नाणे हे तांबा या धातूचे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार कोणत्या बंदरावर आणले होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी जे आरमार आणले होते ते बॅक बे या बंदरावर आणले होते. कर्नाटक मोहिमेवरून कितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले? तर याचे उत्तर आहे एप्रिल 1678 साली कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले होते. चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या किती आहे?
तर याचे उत्तर आहे चित्रगुप्तांच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या 361 आहे. कोणत्या रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले? त्याचे उत्तर आहे 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन कितीमध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला? तर याचे उत्तर आहे 1669 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ बंदरावर ताबा मिळवला. शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या रोजी हल्ला केला? तर याचे उत्तर आहे शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 साली हल्ला केला. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर कोणता घाट बांधला? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर श्री गणेश हा घाट बांधला. पुढचा प्रश्न पाहू. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा काळ होता. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ जुन्नर या तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? त्याचे उत्तर आहे व्यंकोजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव होते. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कुठे आहे? तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वढू बुद्रुक या ठिकाणी आहे. अफजल खानाचा वध कोठे झाला होता? तर याचे उत्तर आहे अफजल खानाचा वध प्रतापगडावर झाला होता. पुढचा प्रश्न पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार केला जात असे. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी ही राजगड होती. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ बुधभूषण हा होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी होन होती. पुढचा प्रश्न पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी शिवराई ही होती. स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी रामचंद्र नीलकंठ मुजुमदार होते. वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर आहे वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान भोर या तालुक्यात आहे जे की पुणे या जिल्ह्यामध्ये येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती हंबीरराव मोहिते हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशहा या सम्राटाच्या दरबारी सरदार होते. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर छत्रपती संभाजी महाराज बसले. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पुरोहित होते? तर उत्तर आहे गागा भट हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी पुरोहित होते. पुढचा प्रश्न. कोंढाणा गड कोणी सर केला होता? तर याचे उत्तर आहे
कोंढाणा गड हा तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांनी सर केला होता? पुढचा प्रश्न, शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? तर याचे उत्तर आहे शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. पुढचा प्रश्न, कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तर याचे उत्तर आहे कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी सिंहगड असे नाव दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर बहिर्जी नाईक होते. पुढचा प्रश्न, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटीलकी होती? तर याचे उत्तर आहे मालोजी भोसले यांच्याकडे वेरूळ या गावची पाटीलकी होती. शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले? तर याचे उत्तर आहे शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, स्वराज्यात सचिवपदी कोण होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यात सचिवपदी अण्णाजी दत्तो हे होते. स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यात पत्रव्यवहार दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे पाहत होते. पुढचा प्रश्न, स्वराज्यात सुमंत कोण होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यात रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते. स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यात निराजी रावजी हे न्यायाधीशपदी होते. स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम मोरेश्वर पंडितराव हे पाहत होते. पुढचा प्रश्न, स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे? तर याचे उत्तर आहे स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते? तर याचे उत्तर आहे स्वराज्यामध्ये जवळपास 370 किल्ले होते. पुढचा प्रश्न पाहू, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 साली झाला होता. पुढचा प्रश्न, अफझल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? तर याचे उत्तर आहे अफझल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ हे होते. जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता? तर याचे उत्तर आहे जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर याचे उत्तर आहे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती? तर याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. शिवाजी महाराजांचा मृत्यू किती तारखेला झाला? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 या रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50व्या वर्षी झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? तर उत्तर आहे शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्ण असे 7 घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई कोणती होती? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई संगमनेरची लढाई 1679 मध्ये मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांची भवानी तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. शिवाजी महाराज काय परिधान करत होते? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराज बाराबंदी अंगरखा परिधान करत होते. पुढचा प्रश्न पाहू, शिवाजी महाराजांच्या 3 तलवारीचे नाव काय? तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या 3 तलवारीचे नाव जगदंबा, भवानी आणि तुळजा हे होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या व त्यांची नावं काय?
तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांना 8 पत्नी होत्या. पहिल्या सईबाई निंबाळकर घराणे, दुसऱ्या आहेत सगुणाबाई शिर्के घराणे, तिसऱ्या आहेत सोयराबाई मोहिते घराणे, चौथ्या आहेत पुतळाबाई पालकर घराणे, पाचव्या आहेत लक्ष्मीबाई विचारे घराणे, सहाव्या आहेत सकवारबाई गायकवाड घराणे, सातव्या आहे काशीबाई जाधव घराणे आणि आठव्या आहे गुणवंताबाई, जे की इंगळे घराण्यातले आहेत. अशा शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले व मुली होत्या? तर याचे उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुले होती. त्यांची नावे छत्रपती संभाजी भोसले व छत्रपती राजाराम राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 मुलींची नावे अंबिकाबाई महाडिक, कमळाबाई, ज्या की सकवारबाईंची कन्या आहे, तिसरी दीपाबाई, चौथी राजकुंवरबाई शिर्के, ज्या की सगुणाबाईच्या मुलगी गणोजी शिर्के यांच्या पत्नी होत्या. पाचव्या आहेत राणूबाई पाटणकर आणि सहाव्या होत्या सखुबाई निंबाळकर, ज्या की सईबाईच्या मुलगी होत्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.